मित्रांनो, ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागाच्या सुरुवातीलाच आश्रम वाचवल्याबद्दल सायली अर्जुन आणि चैतन्याचे आभार मानत असते. तेव्हा चैतन्य मुद्दाम त्या दोघांना चिडवतो. सायलीला आपलं सत्य समजेल अशी भीती अर्जुनला असते, त्यामुळे तो चैतन्याला गप्प करत असतो. सायली तिथून गेल्यावर अर्जुन चैतन्याला ओरडतो. दुसरीकडे प्रियाला समजते की महिपतच्या मूर्खपणामुळे आश्रम तुटायचं राहिलं. शिवाय त्याच्या विरोधात कोर्टात पुरावे सुद्धा सादर झाले. ती महिपतला खूप काय काय बोलत असते, त्यामुळे त्याच्या रागाचा पारा चढतो. महिपत सगळ्यांना सुनावतो की त्या दिवशी जेव्हा मला फोनची रिंग ऐकू आलेली असते तेव्हाच मला संशय आलेला की तिथे अर्जुन सुभेदार असू शकतो, पण तुम्ही कोणीच माझ्यावर विश्वास ठेवला नाही. तेव्हाच जर त्याला पकडलं असतं तर त्याच दिवशी त्याचा खेळ खल्लास केला असता. आता तुमच्यामुळे हे सगळं घडलंय. तितक्यात अस्मिता प्रियाला फोन करते. अस्मिताचा फोन आल्यामुळे सुभेदारांच्या घरात काय चालू आहे हे समजेल असं बोलून प्रिया फोन स्पीकरवर ठेवते. अस्मिता प्रियाशी बोलताना महिपतला नको नको ते बोलत असते, जे तो महिपत स्वतःच ऐकत असतो. त्यामुळे त्याचा रागाचा पारा आणखीनच चढतो. अस्मिता प्रियाला बोलते की त्या महिपतला अक्कल नाही का? ती जमीन हातात आलेली ती सुद्धा घालवली त्याने. इकडे ती सायली खूप खुशीत आहे, तिची खुशी बघवत नाही मला. अस्मिता आपल्याला काहीही बोलते हे ऐकल्यावर महिपत जोरात ओरडतो. अस्मिताला कोणाचा तरी आवाज येतो, पण तो महिपतचाच आहे हे तिला कळत नाही. त्यामुळे ती कोण बोलते असं विचारते, पण तितक्यात प्रिया फोन कट करते. फोन ठेवल्यावर प्रिया सुद्धा महिपतला सुनावू लागते. तुमच्यामुळे सगळं फ्लॉप होतं. तुमचे कोणतेच प्लॅन वर्क होत नाहीत. मला वाटतं मीच चुकीची टीम निवडली आहे. दरवेळी तुम्ही माती खाता आणि मला निस्तारावं लागतं. प्रिया इतकी चुरू बोलते हे पाहून महिपतचा संयम तुटतो आणि तो तिच्या खाडकन कानाखाली मारतो. सर्वांदेखत महिपतने हात उचलल्यामुळे प्रियाचा इगो हार्ट होतो. ती प्रचंड संतापते. महिपत तिला घरातून हाकलून देतो. महिपतने अपमान केल्यामुळे प्रिया सुद्धा पेटून उठलेली असते. ती रागात कशीही गाडी चालवत असते, त्यामुळे नागराज खूप घाबरतो. महिपतचा राग तू माझ्यावर का काढतेस? मी तुला तुझ्या वडिलांसारखा आहे असं घाबरून बोलत असतो. घराकडे गाडी वळवायच्या ऐवजी प्रिया दुसऱ्या वाटेने गाडी वळवते. नागराजला त्यामागचं कारण कळत नाही. आधीच प्रिया गाडी फास्ट चालवत असते, त्यातच ती दुसऱ्या वाटेने चालली आहे, त्यामुळे तो आणखीनच घाबरतो. प्रिया बोलते हा रस्ता पोलीस स्टेशनला जातो. तिथे जाते आणि एकदाच कबूल करते की विलासचा खून साक्षीनेच केलाय. संपवते सगळे एकदाचं. रोजची कटकट झाली आहे. तेव्हा नागराज तिला कसं तरी थांबवतो. प्रिया बोलते की त्या महिपतला जाऊन सांगायचं की जर त्याच्या लेकीला फाशीची शिक्षा व्हायला नको असेल तर त्याने माझ्याशी नीट वागायचं. माझ्या केसाला जरी धक्का लागला ना तरीही मी त्याला सोडणार नाही. कोण समजतो कोण स्वतःला तो. दुसरीकडे सायली विमल समोर अर्जुनचं कौतुक करताना थकत नसते. अर्जुन सुद्धा काही कामानिमित्त त्यांच्या रूम बाहेर येत असतो. विमल सायलीला म्हणते की तुझं त्याच्यावर किती प्रेम आहे हे मला कळतंय, पण तू त्यांच्यासमोर ते कधी व्यक्त करणार आहेस? मला अजून तरी वाटत नाही की त्याचंही तुझ्यावर प्रेम असेल. तेव्हा सायली म्हणते की ते माझ्यासाठी किती करतास ते बघतेस ना तू. असं कोणता माणूस एवढं करतो आपल्यासाठी? मी आता जास्त वेळ दवडणार नाही. येत्या 2-3 दिवसातच त्यांना माझ्या मनातलं सांगेन. तितक्यात अर्जुन दाराबाहेर येऊन उभा राहतो आणि त्यांचं म्हणणं त्यांच्या कानावर पडतं. त्याआधी विमलताईंनी सायलीला विचारलेलं असतं की जर त्याचा नकार असेल तर तू काय करशील? तेव्हा अर्जुन दाराबाहेर येतो. तेव्हा सायली बोलते की मी मधुभाऊ आले की आश्रमात पुन्हा निघून जाईल. आणि एवढेच अर्जुन ऐकतो. पुन्हा एकदा त्यांचा गैरसमज होतो की सायली आपल्याला सोडून निघून जाणार आहे. त्याला अश्रू अनावर होतात. तो तसाच तिथून निघून जातो. पण पुढे सायली काय बोलते हे त्याला कळत नाही. सायली त्याच्यावरचं प्रेम व्यक्त करत असते. अर्जुन खाली चैतन्यजवळ जाऊन खूप रडू लागतो. आता पुढे काय होणार यांची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे. धन्यवाद.